काही महिन्यातच तुझं लग्न आहे का, तर या 6 मिस्टेक अजिबात करू नको, नाहीतर तुझा परफेक्ट ब्रायडल लुक तुला कॉम्प्रोमाइज करावा लागेल. नंबर 1, 6 वारीची नऊवारी असेल किंवा नऊवारी साडी असेल, अँकल लेंथ लेगिन्स कंपल्सरी आहे. कारण लेगिन्सने तुमचे संपूर्ण पाय कव्हर होतात आणि प्रॉपर साडी फिटिंग मध्ये बसण्यासाठी त्याला छान पिनअप करता येते. नंबर 2, ब्राइड्स ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे. तुम्ही इतक्या साऱ्या बॉलिवूड ऍक्टर्स बघता, त्यांची साडी ऑन पॉइंट, त्यांची ज्वेलरी ऑन पॉइंट. हे असं का असतं, तर मेन म्हणजे त्यांचं ब्लाऊज पाहिलं तर त्यांची शोल्डर पट्टी 2 ते 3 इंचच असते. इथे संपूर्ण स्पेस ओपन मिळाल्यामुळे ज्वेलरी छान उठून दिसते, तुम्ही छान बारीकही दिसता आणि सगळ्यात महत्वाचं, पदर हा गळ्याला खेचत नाही. नंबर 3, लग्नामध्ये बसायचं असतं, उठायचं असतं, पाया पडायचे असतात आणि त्या शेपवेअरमुळे खूप कंजेस्टेड वाटतं आणि शेपवेअरच्या त्या जाड बेल्टमुळे निर्या व्यवस्थित बसत नाही. त्या शेपवेअर ऐवजी स्ट्रेट फिट कॉटनचा पेटिकोट वेअर केला तर बेस्ट राहील. नंबर 4, हा दिवस तुझा आहे तर तू स्टँड आउट झालीच पाहिजे. आउटफिट सिलेक्ट करताना स्मार्टली सिलेक्ट कर. प्रत्येक फंक्शनचा आउटफिट हा वेगवेगळ्या कलरचा आणि वेगवेगळ्या पॅटर्नचा असला पाहिजे, जसं की मराठमोळ पैठणी, पार्टीवेअर साडी आणि साऊथ इंडियन साडी. आणि जर रिसेप्शनला लेहंगा घालायचा असेल तर पेस्टल कलर नक्की ट्राय कर. नंबर 5, लग्नाच्या मुंडोळ्या सिलेक्ट करताना जास्त फॅन्सी किंवा मोठमोठ्या मोत्यांच्या मुंडोळ्या घेऊ नकोस, नाहीतर असं दिसेल. त्यासाठी बारीक मोती असलेली आणि फ्लॅट सरफेस असलेली मुंडोळी सिलेक्ट कर. नंबर 6, हे असं बाशिंग बिलकुल बांधू नको. मी का बोलते माहितीये, कारण आपण एवढा सुंदर लुक करतो आणि त्या एवढ्या मोठ्या बाशिंगामुळे पूर्ण हेअरस्टाईल लपली जाते. तर त्यासाठी असे छोटे बाशिंग निवडा ज्याच्या मागे पुठ्ठ्याची छोटी पट्टी असेल, ज्यामुळे कपाळावर वन उठणार नाही आणि अशा छोट्या आणि नाजूक तुऱ्यामुळे आपली हेअरस्टाईल छान दिसेल आणि तुम्ही क्यूट ब्राईड दिसताल. तर ही रील आत्ता सेव्ह कर आणि त्या ब्राईडला पाठव जिचं लग्न जवळ आलं आहे.